लोकोची महाराणी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक असलेल्या सुरेखा यादव 18 सप्टेंबर रोजी आपल्या 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या। राजधानी ट्रेन चालवून आपल्या करिअरचा त्यांनी समारोप केला। मात्र हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता। या प्रवासात अनेक आव्हानांचा त्यांनी सामना केला। साताऱ्यातल्या लहान खेडेगावापासून ते आशियातील पहिली महिला रेल्वे चालक बनण्याचा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास पाहूयात। नमस्कार, मी अक्षता पवार। आपण पाहताय मुंबई आउटलुक। असं म्हणतात की महिलांना जगातील सर्व कठीण कामे येऊ शकतात, मात्र ड्रायव्हिंग जमणं अशक्यच। हाच समज मोडून काढला सुरेखा यादव यांनी। सुरेखा यादव यांचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा जिल्ह्यात झाला। सुरेखा यादव यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र भोसले आणि आईचं नाव सोनाबाई। सुरेखा यादव यांचं बालपण हे साताऱ्यातच गेलं। सुरेखा यांचे वडील हे शेतकरी होते आणि एकूण 5 भावंडांमध्ये सुरेखा सर्वात मोठ्या होत्या। त्यांचं शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये झालं, तर शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं आणि नंतर साताऱ्यातील कराड येथील सरकारी पॉलिटेक्निक मधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्यांनी केला। तर रेल्वेसाठी असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी फॉर्म भरला। 1986 मध्ये त्या लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरल्या। मुलाखतीत निवड झाल्यानंतर सुरेखा यांची 6 महिन्यांसाठी कल्याण ट्रेनिंग स्कूल मध्ये सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मध्ये त्या सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या। 71 green है, 80 permanent। महिलांच्या पारंपरिक क्षेत्रात काम करण्यापेक्षा धाडसी क्षेत्रात जाणं त्यांनी पसंत केलं। रेल्वे चालक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात खूप आव्हानात्मक होती, कारण त्या काळात महिलांनी रेल्वे चालक होणं धाडसी निर्णय मानला जात होता। सुरेखा यादव यांचा रेल्वे सेवेतील प्रवास जाणून घेऊयात। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोटर चालक म्हणून त्यांची निवड झाली। 1989 ते 1993 मध्ये मालवाहू गाडीची सहाय्यक इंजिन ड्रायव्हरची नोकरी त्यांनी केली, तर मार्च 1993 ते ऑगस्ट 1993 पर्यंत इगतपुरी घाट इंजिनचे सहाय्यक ड्रायव्हर म्हणून त्यांनी कारभार सांभाळला। तर सप्टेंबर 1993 ते एप्रिल 1994 मध्ये लोणावळा घाटात मेलला धक्का देणाऱ्या इंजिनचं सहाय्यक ड्रायव्हर म्हणून त्या कार्यरत होत्या। ऑगस्ट 1994 ते मार्च 1995 पर्यंत मालगाडी इंजिन ड्रायव्हरची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 1998 मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालवण्याचा मान हा सुरेखा यादव यांनी मिळवला। सुरेखा यादव यांनी सोलापूर ते CSMT ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवून मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून आपलं नाव कोरलं। तर सुरेखा यादव यांनी स्त्री असल्याचा आपल्या कामात कधीही अडथळा येऊ दिला नाही। बदलत्या काळासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे संचालनासाठी प्रचंड कौशल्य त्यांनी विकसित केलं। सुरेखा यादव यांच्या या प्रवासात त्यांचे पती शंकर यादव यांची त्यांना महत्त्वाची साथ लाभली। शंकर यादव हे महाराष्ट्र पोलीस इन्स्पेक्टर आहेत, तर सुरेखा आणि शंकर यांना 2 मुलं देखील आहेत। कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते, असं सुरेखा सांगतात। मुझे बहुत खुशी हुई और गाड़ी भी बहुत अच्छे से पहुंच गई, सब अच्छा हो गया, इसकी मुझे खुशी है। ये नौकरी जो है, ये काम जो है थोड़ा रिस्पॉन्सिबल है, बहुत अलर्ट रहना पड़ता है और काम भी थोड़ा हार्ड है, लेकिन जब हम मन में करते हैं हमें करना है तो हो जाता है। और हर साल हर दिन हमें ये करना है। सहकार्य तो मुझे सभी से मिला है, घर वालों से, मतलब मेरे माता पिता, शादी होने के बाद ससुराल वाले और मेरे कलीग्स, सीनियर जूनियर, सभी ऑफिसर्स, सभी से मुझे सहकार्य और उससे ज़्यादा हौसला मिला कि आप ये कर सकती हो
आप कर लेना। सुरेखा आपल्या यशाचं श्रेय आपल्या कुटुंबाला आणि भारतीय रेल्वेतील अधिकाऱ्यांना देतात। सुरेखा यादव यांच्या प्रेरणादायी प्रवासातून आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखं खूप काही आहे। तुमची पार्श्वभूमी काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे ते तुमचे प्रामाणिक प्रयत्न।